नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत आलरवाड सर, लक्ष कोचिंग क्लासेस पुणे मार्फत आज प्रकरण 2 भूगोलाचा प्रकरण 2 स्थान आणि विस्तार या पाठावर लेक्चर देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 2 देशांचे ध्वज व काही सूचक विधाने दिलेली आहेत। त्याचा आपण वापर करून ते देश कोणते आहेत ते आपल्याला सहज ओळखता येतं का ते आपल्याला पाहायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला 2 ध्वज पाहिल्यानंतर लगेच कळतं की एक आपल्या भारत देशाचा ध्वज आहे आणि दुसरा ब्राझीलचा देश आहे। बरोबर आहे, ब्राझील या देशाचा ध्वज आहे। आता त्याच्या खाली काही सूचक विधाने सुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहेत, त्या विधानानुसार आपण पाहूया। पहिल्यांदा तुम्हाला दिलेले जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश कोणता आहे। आता जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश कोणता आहे हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला लगेचच सांगता येतं की जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावरचा देश कोणता आपला ओळखला जातो, तर भारत हा देश ओळखला जातो। बरोबर आहे। त्याच्यानंतर मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे। म्हणजे मसाल्याचे पदार्थ जास्तीत जास्त कोणत्या देशामध्ये पिकवले जातात, तर तो आपला भारत देश, आणि आपल्याला खायला पण आवडतात आणि पिकवायला पण आवडतात। म्हणून मसाल्याच्या पदार्थासाठी जगप्रसिद्ध देश कोणता आहे हा जर प्रश्न आपल्या समोर असेल तर त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला माहिती आहे, तो कोणता देश आहे, भारत देश आहे। तिसरं, क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे। मग कोणता देश आहे की ज्या देशामध्ये क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे? बघा, बाकी सगळे कामं सोडून देतो आणि आपण IPL लागले किंवा वर्ल्ड कप मॅच लागली की आपण काय बघायला बघतो, क्रिकेट बघत बसतो। कारण आपल्याला म्हणजे भारत देशातल्या लोकांना जर कोणता खेळ जास्त प्रिय आहे तर क्रिकेट हा खेळ प्रिय आहे, हे सुद्धा आपल्याला सांगता येतं। हे झालं भारत देशाच्या संदर्भामध्ये। आपल्याला ह्या सर्व विधानावरून काय कळतं की हे सर्व विधान कोणत्या देशासंदर्भात आहेत, तर भारत देशासंदर्भात आहेत। तर दुसऱ्या गोष्टीचा आपण विचार जर केला तर सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे। म्हणजे कोणता नृत्य आहे? सांबा नृत्य। मग तो कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे, तर ब्राझील या देशामध्ये तो नृत्य प्रसिद्ध आहे। म्हणजे डान्स, सांबा डान्स जो आहे तो कोणत्या देशामध्ये, कोणत्या कंट्रीमध्ये प्रसिद्ध आहे, तर ती कंट्री किंवा तो देश म्हणजे कोणता देश आहे, तर ते आहे ब्राझील हा देश आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जगाचा कॉफी पॉट असे कोणत्या देशाला संबोधले जाते, तर जगाचा कॉफी पॉट हा संबोधला जाणारा देश कुठला आहे, तो सुद्धा ब्राझील आहे। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे। बघा, जसं क्रिकेट भारताला लोकप्रिय आहे तसं फुटबॉल हा खेळ कुठं लोकप्रिय आहे, ब्राझीलला लोकप्रिय आहे। म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार आहेत त्यावेळेस भारत आणि ब्राझील या देशाचा स्थान आणि विस्तार याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि हे करत असताना आपल्याला त्या दोन्ही देशांचा तुलनात्मकपणे अभ्यास करायचा आहे। कसा अभ्यास करायचा आहे? तुलनात्मकपणे अभ्यास करायचा आहे। आता थोडक्यामध्ये आपण सुरुवात करत असताना 2 देशाची, इकडे या साईडला आपण भारत घेऊ आणि या साईडला आपण ब्राझील घेऊ। मित्रांनो, तसं जर पाहायला गेलं तर आपण हा व्हिडिओ म्हणजे हा जो चॅप्टर आहे तो आपण लगेचच म्हणजे एका तासामध्ये तो संपू शकतो, पण आपल्याला याचे 2 पार्ट करायचे आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2। पार्ट 1 मध्ये तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या जातील आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या जातील। तर बघा, भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश कसे आहेत, प्रजासत्ताक आहेत। कसे आहेत? प्रजासत्ताक। ओके, हा पॉइंट क्लिअर झाला। भारत आणि ब्राझील प्रजासत्ताक आहे दोन्ही देश। दोन्ही देशाचा आपल्याला काय करायचं, तुलनात्मकपणे अभ्यास करायचा आहे। आता भारत या देशाची राजधानी कोणती आहे? भारत या देशाची राजधानी कोणती आहे? भारत या देशाची राजधानी कोणती आहे? कोणती आहे भारत या देशाची राजधानी? नवी दिल्ली आहे। नवी दिल्ली। बघा, भारताची राजधानी कोणती आहे? नवी दिल्ली आहे। तर तसंच ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? ब्राझील या देशाची राजधानी, ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? तर ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे तुम्हाला जर विचारलं तर ब्राझिलिया। कोणती राजधानी आहे? ब्राझिलिया, ब्राझिलिया। बघा, म्हणजे हा तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करायचा इथे। जो तुमचा हा 10वीचा भूगोल आहे हा पूर्ण 2 देशाच्या तुलनात्मकावर आहे। ब्राझील आणि भारत ह्या 2 देशाचा तुलनात्मक करून
तुम्हाला निरीक्षण करून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्याचे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग तुम्हाला आता भारताचं जर विचारलं, भारत हा देशाची राजधानी कोणती आहे, तर नवी दिल्ली आहे. आणि ब्राझीलची राजधानी कोणती आहे, तर ते तुम्हाला सांगायचे ब्राझिलिया आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता पुढचा प्रश्न असते स्थान आणि विस्तार. स्थान आणि विस्तार. स्थान आणि विस्तार. आता भारत हा देश कोणत्या भागामध्ये येतो, म्हणजे कुठल्या स्थानी येतो, तर ते आपल्याला पाहायचं आहे. आपल्या पृथ्वीवर भारताचं स्थान कुठं आहे हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर आपल्या भारताचं स्थान पृथ्वीवर कुठं आहे ते आपल्याला सांगत असताना मग लक्षात ठेवायचं आहे उत्तर व पूर्व, उत्तर व पूर्व गोलार्धात. उत्तर व पूर्व गोलार्धात. आणि दुसरा पॉइंट आहे आशिया खंडाच्या, आशिया खंडाच्या, आशिया खंडांच्या, आशिया खंडांच्या दक्षिण भागात. दक्षिण भागात. आशिया खंडाच्या दक्षिण भागात. बघा कुठे आहे, आशिया खंडाच्या दक्षिण भागात, खंडांच्या दक्षिण भागात. बघा स्थान आणि विस्तार पाहत असताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे राजधानी कुठली आहे भारताची, तर नवी दिल्ली आहे. स्थान आणि विस्तार पृथ्वीवर, म्हणजे आपल्या जी पृथ्वी आहे ह्या पृथ्वीवर आपल्या देशाचं स्थान कुठं आहे, कोणत्या स्थानामध्ये आपला देश येतो, तर उत्तर व पूर्व गोलार्धात येतो. साधारणपणे आपण जर एक आपली देशाची साधारणतः एक आपली आकृती काढली, आपण पृथ्वीची आपण अशी आकृती काढली आणि अशी आकृती काढल्यानंतर बघा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा पद्धतीनं. तर आपला भारत देश कुठं आहे, तर साधारणतः अशा या पॉइंटमध्ये आपण जर बघितलं तर हा उत्तरचा भाग आणि हा पूर्वचा भाग, ह्या दोन्हीच्या मध्ये आपला देश आहे. म्हणजे कुठं आहे, तर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये कोण आहे, आपला भारत देश आहे. आणि कोणत्या खंडामध्ये आहे, तर तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये एकूण किती खंड आहेत, तर 7 खंड आहेत. तर 7 खंडापैकी कोणत्या खंडात आपला देश आहे, आशिया खंडात आहे. आशिया खंडात आहे पण कोणत्या भागात आहे, तर आशिया खंडामध्ये दक्षिण भागात आहे. हे सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं किंवा जनरली प्रश्न सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे की भारत देशाचं स्थान कुठं आहे. तर भारत देशाचं स्थान जर तुम्हाला पृथ्वीवर आपल्या विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आपल्या भारताचं स्थान आहे. आणि कोणत्या खंडामध्ये आहे, तर आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आहे. खंड विचारलं तर आशिया, आशियामध्ये भाग विचारला तर दक्षिण भाग, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जसं हे स्थान आपल्या भारताचं आहे तसंच ब्राझीलचं सुद्धा स्थान कोणतं कुठे आहे ते आपण पाहूया. बघा तर ब्राझीलचं स्थान कुठं आहे, स्थान आणि विस्तार मध्ये बघा स्थान. बघा पृथ्वीवर कुठं आहे, पृथ्वीवर. तर पृथ्वीवर काही भाग, काही भाग उत्तर गोलार्धात आहे. कुठं आहे, उत्तर गोलार्धात, उत्तर गोलार्धात. आणि बहुतांश भाग, म्हणजे बहुतांश भाग कुठे आहे, दक्षिण गोलार्धात. बहुतांश भाग कुठे आहे, दक्षिण गोलार्धात, दक्षिण गोलार्धात. बघा पृथ्वीवर. आणि आता हे काय झालं, पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये ब्राझीलचं स्थान आहे, तर काही भाग आहे उत्तर गोलार्धामध्ये, मी आता तुम्हाला सांगितलं इकडे, आणि काही भाग आहे दक्षिण गोलार्धामध्ये. अशा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असा त्याचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर आणखी जर विचारलं तर पुढे पश्चिम गोलार्धात, पश्चिम गोलार्धात, पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका, दक्षिण
अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात, उत्तर भागात बघा. आता हे लक्षात ठेवायचं तुम्हाला व्यवस्थित. तर ब्राझील हा जो देश आहे तो कोणत्या खंडामध्ये आहे, तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका, जसं उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये ब्राझील हा देश आहे. आणि भारत हा देश कोणत्या खंडामध्ये आहे, तर तो आशिया खंडामध्ये आहे. कोणत्या भागात आहे भारत, तर दक्षिण भागात आहे. ब्राझील कोणत्या भागात आहे, तर दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या गोलार्धात आहे ब्राझील, तर तो आहे पश्चिम गोलार्धामध्ये. आता ब्राझील बद्दल तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, ब्राझीलचं स्थान पृथ्वीवर कुठं आहे, तर काही जो भाग आहे ब्राझीलचा तो काही भाग उत्तर गोलार्धात आहे आणि काही भाग दक्षिण गोलार्धात आहे. बघा, ब्राझीलचा काही भाग हा उत्तर गोलार्धात आहे आणि बहुतांश भाग हा कुठं आहे, दक्षिण गोलार्धात आहे. आणि टोटली जर विचारलं की कोणत्या खंडामध्ये आहे आणि कोणत्या भागामध्ये आहे, तर पश्चिम गोलार्धामध्ये दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे. पश्चिम गोलार्धामध्ये दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये ब्राझील या देशाचं स्थान आहे, हे तुम्हाला सांगता येईल. आता आपण राजधानी आणि स्थान ह्या दोन गोष्टीचा आपण विचार केला. आता याच्या पुढे आपण जाऊया मुख्य भूमीचा विस्तार. मुख्य भूमीचा विस्तार, मुख्य भूमीचा विस्तार बघा, मुख्य भूमीचा विस्तार. आता मुख्य भूमीचा विस्तार आपण पाहत असताना आपल्याला आता तुम्ही पाहिलेले आता ही आपली जी पृथ्वी आहे यावर ज्या अशा उभ्या रेषा असतात यांना आपण काय म्हणतो, रेखावृत्त म्हणतो. जसं की तुम्हाला जर नववीमध्ये जर तुम्ही पाहिला असाल, नववीमध्ये तुम्ही शिकला असाल की आपल्याला जर वेळ कसा बदलत जातो किंवा कुठे किती किती तासाने वेळ बदलतो, तर हे आपल्याला कशावरून ठरवतं, 180 अंश रेखावृत्तावरून, म्हणजे 0 अंश रेखावृत्तावरून आपण वेळ मोजायला सुरुवात केली. ह्या सगळ्या गोष्टी आपण नववीमध्ये शिकलेल्याच आहेत. तर हे जे आहेत उभ्या रेषा, तर याला आपण काय म्हणतो, रेखावृत्त म्हणतो. आणि जे आपल्याला कशावर अशा आडव्या रेषा आपण पाहतो त्याला आपण अक्षवृत्त म्हणतो. तर आपल्याला त्या देशाचा ॲक्युरेट किती रेखावृत्तावर तो देश आहे आणि किती अक्षवृत्तावर तो देश आहे हे कसं समजून घ्यायचंय, तर ते इथे बघा. तर 8 डिग्री 4 8 डिग्री 4 3 ते 8 डिग्री 4 3 ते 8 डिग्री 4 उत्तर 8 डिग्री 4 उत्तर ते 37 डिग्री 6 उत्तर अक्षवृत्त बघा, 6 उत्तर अक्षवृत्तावर आपला भारत आहे. आणि पुढे आणि व इथे घेतो व 68 डिग्री 7 पूर्व ते 97 डिग्री 25 पूर्व रेखावृत्त बघा, 25 पूर्व रेखावृत्त 25 पूर्व रेखावृत्तावर आहे. म्हणजे आपल्या भारताचं जे काही मुख्य भूमीचा विस्तार, म्हणजे कुठून कुठेपर्यंत आपल्या भारताचा विस्तार झालेला आहे, किती अक्षवृत्तावरून किती अक्षवृत्तावर, किती रेखावृत्तावरून किती रेखावृत्तावर आपला जो विस्तार झालेला आहे तो आपल्याला याच्यानुसार सांगता येतो. 8 डिग्री 4 उत्तर ते 37 डिग्री 6 उत्तर अक्षवृत्त व 68 डिग्री 7 पूर्व ते 97 डिग्री 25 पूर्व रेखावृत्त एवढा आपल्या मुख्य भूमीचा, भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार झालेला आहे असं आपल्याला इथे सांगता येतं. बरोबर आहे. तर हे जसं भारताच्या बाबतीत आहे तसंच ब्राझीलच्या सुद्धा बाबतीमध्ये आहे. ब्राझीलचा आपण मुख्य विस्तार पाहूया. बघा, ब्राझीलचा मुख्य विस्तार पाहत असताना
मुख्य भूमीचा विस्तार, मुख्य भूमीचा विस्तार हा शब्द मी फक्त मुख्य विस्तार लिहिलाय, पण तिथं येतो मुख्य भूमीचा विस्तार. तर ब्राझीलचा मुख्य भूमीचा विस्तार पाहत असताना आपल्याला पाहायला मिळेल 5 डिग्री, बघा 5 डिग्री 15 उत्तर, 5 डिग्री 15 उत्तर ते 33 डिग्री 45 दक्षिण अक्षवृत्तावर आहे व 73 डिग्री 45 पश्चिम ते 34 डिग्री 48 पश्चिम रेखावृत्तावर आहे. रेखावृत्त बघा, म्हणजे आपल्या ब्राझीलचा जर मुख्य विस्तार आपण पाहिला तर ब्राझीलचा मुख्य विस्तार म्हणजे ब्राझील आपल्या पृथ्वीवर एकूण ब्राझीलचा मुख्य भूमीचा विस्तार किती आहे तर 5 डिग्री 15 उत्तर ते 33 डिग्री 45 दक्षिण अक्षवृत्त, 73 डिग्री 45 पश्चिम ते 34 डिग्री 48 पश्चिम रेखावृत्त. अशा पद्धतीने आपल्या भारताचा भूमीचा जो विस्तार आहे तो आपण इथे पाहिलेला आहे. त्यानंतरचा भारताच्या सर्वात दक्षिणेकडील जर टोक कोणता असेल, सर्वात दक्षिणेकडील टोक तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इंदिरा पॉइंट हा टोक आपल्या भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून काय केला जातो, ओळखला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक कोणता आहे तर तो आहे इंदिरा पॉइंट. याच्यानंतर आपल्याला आपल्या भारताच्या शेजारच्या देशांचा अभ्यास करायचा आहे. जनरली तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की भारताच्या शेजारी असणारे देश कोणकोणती आहेत, भारताच्या शेजारी असणारे देश कोणकोणती आहेत बघा. तर भारताच्या शेजारी असणारे देश यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. माहिती तुम्हाला असायला पाहिजे की आपल्या भारताच्या शेजारी देश कोणकोणते आहेत. तर एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. बचपन में भूत आया, बचपन में भूत आया, ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायचं. बचपन में भूत आया. आता बचपन में भूत आया पासून बघा, ब पासून आपला बांगलादेश, ब पासून बांगलादेश, च पासून चीन, प पासून पाकिस्तान, न पासून नेपाळ, म पासून म्यानमार, भू पासून भूतान, आयापासून अफगाणिस्तान. अशा पद्धतीनं आपल्या भारताच्या शेजारी एवढे देश आहेत. मग आता याच्या आपल्या पाठामध्ये म्हणजे आपल्या 10वीच्या भूगोलामध्ये आपल्याला असे प्रश्न विचारलेले आहेत की भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे, भारताच्या उत्तरेला कोणता देश आहे, भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे, भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे. तर त्यावेळेस तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. तर जनरली जर तुम्हाला विचारलं की भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे तर तुम्ही सांगू शकता की भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान आहे. भारताच्या उत्तरेला कोणता देश आहे तर भारताच्या उत्तरेला जर आपण गेलो तर उत्तरेला आपल्याला अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान हे देश पाहायला मिळतात. जसं की आपण भारताच्या पूर्वेला गेलो तर पूर्वेला आपल्याला बांगलादेश, तिथे पूर्वेच्या खालच्या साईडला तुम्हाला बंगालचा उपसागर पाहायला मिळतो. जर तुम्ही दक्षिणेला गेलात तर तुम्हाला दक्षिणेला भारताच्या काय पाहायला मिळतं तर भारताच्या दक्षिणेला जो हिंदी महासागर, पूर्ण हिंदी महासागर पाहायला मिळतं. त्याचबरोबर भारताच्या पश्चिमेला आपल्याला आणखी एक गोष्ट पाहिजे, आपल्या भारताच्या शेजारी कोणकोणते महासागर आहेत तर आपल्याला माहिती आहे भारताच्या पश्चिम दिशेला कोणतं महासागर आहे तर भारताच्या पश्चिम दिशेला तुम्हाला अरबी महासागर पाहायला मिळतं. आणि भारताच्या तुम्ही जर दक्षिणेला गेलात तर हिंदी महासागर, आणि भारताच्या तुम्ही पूर्वेला गेलात तर कोणतं काय आहे बंगालचा उपसागर. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे पॉइंट्स काढून घ्यायचे, लिहून काढायचं आहे. महासागर लिहायचं आहे, भारताच्या पश्चिमेला काय येतं, दक्षिणेला काय येतं, भारताच्या उत्तरेला कुठलाही महासागर नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहायचे आहेत कोणकोणते देश कोणत्या साईडला येतात. तर तुम्ही आता मी हे तुम्हाला थोडक्यात भारताबद्दलचं सांगितलं. आता मी ते लिहून द्यायची काही गरज नाहीये, लिहिण्यासाठी
तेवढाच आपला व्हिडिओ खूप वाढतो. मी तुम्हाला जनरली सांगतोय की भारताच्या कोणकोणत्या दिशेला कोणकोणता देश येतोय, तर ते तुम्हाला कळालं असेल. बांगलादेश कुठे येतोय. सर्वात अगोदर काय करायचं, आपण परीक्षेमध्ये असू द्या कुठे असू द्या, अशा पद्धतीनं आपला नकाशा पुढे डोळ्याच्या समोर ठेवायचा. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. ज्यावेळेस हे वरचा जो भाग आहे आपल्या नकाशामध्ये, समजून जायचं की इथे वरती सगळे उत्तरेचे नकाशा म्हणजे उत्तरेकडचा भाग आहे आणि उत्तरेकडचे देश आहेत. या भागामध्ये पूर्वेकडचा भाग आहे, इकडे पूर्वेकडचे देश आहेत, इकडे दक्षिणेकडचे देश आहेत, इकडे पश्चिमेकडचे देश आहेत. मग तुम्हाला हे जनरली सांगता येईल सगळं. भारताच्या शेजारी असणारे महासागर किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला सागर, जर तुम्हाला विचारलं गेलं तर तुम्हाला सांगता येतील. आपल्या भारताच्या शेजारी 3 महासागर आहेत, जसे की 3 सागर किंवा महासागर म्हणू शकतो. अरबी समुद्र भारताच्या पश्चिमेला, बघा तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, मी एकदम स्लो सांगतोय. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला म्हणजे भारताच्या खालच्या भागाला कोणता देश आहे, दक्षिणेला म्हणजे भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आणि भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर. हे 3 महासागर आणि उपसागर आहेत. आपल्या महाराष्ट्राचा जरी तुम्ही विचार केला तर आपल्या महाराष्ट्राला टोटली आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला एकूण भारताला किती समुद्र किनारा लागलेला आहे. बघा भारताला एकूण किती समुद्र किनारा लागलेला आहे, तर भारताला एकूण जर आपण समुद्र किनारा विचारात घेतला तर तो आहे 7517 किलोमीटर. एवढा समुद्र किनारा आपल्या भारताला लाभलेला आहे. जनरली जर तुम्हाला पाहायचं म्हटलं, हे बघा हा भारताचा नकाशा आहे आणि हा भारताचा नकाशा पाहत असताना हा भारताचा नकाशा पाहत असताना जर तुम्ही विचार केलात तर भारताच्या उत्तरेकडचे जे देश आहेत हे देश आहेत भारताच्या उत्तरेकडे जे येणारे देश आहेत. त्याच्यानंतर भारताच्या आपण जर परत विचार केला की बाबा पूर्वेला कोणते देश आहेत, तर हे भारताच्या पूर्वेकडचे देश आहेत. जसं की म्यानमार हा भारताच्या पूर्वेकडचा देश आलेला आहे. त्याच्यानंतर भारताच्या पश्चिमेला काय आहे, तर भारताच्या पश्चिम भाग हा भाग आहे, तर इथे पाकिस्तान हा भारताच्या पश्चिम भागामध्ये येतो. त्याच्यानंतर भारताच्या दक्षिणेला हा जो आपण इथं ओसेन हा शब्द लिहिलेला आहे म्हणजे महासागर, तर हा कोणता आहे, तर हिंदी महासागर आहे. आता भारताच्या पूर्वेला हा बंगालचा उपसागर आहे. हा भाग जो आहे तो बंगालचा उपसागर आहे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला शिकवताना की भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक कोणता, तर हा भारताचा दक्षिण भाग आहे आणि दक्षिणेकडील टोक जर विचारला तर हा तुमचा इंदिरा पॉइंट हा तुमचा दक्षिणेकडील टोक येतोय. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं महत्वाची गोष्ट आणखी विचारली जाऊ शकते की आपल्या भारताला एकूण समुद्र किनारा किती लाभलाय. बघा इथून हे पूर्ण जो असा समुद्र किनारा आपला लागलेला आहे तो पूर्ण किती आहे, 7517 किलोमीटर एवढा आहे. ह्याच्यानंतर आपण जर प्रश्न विचार केला की हा आपला महाराष्ट्र आहे, इथून आपली बाउंड्री सुरू आहे, इथून इथेपर्यंत असा पूर्ण जर भाग आपण पाहिला तर आपल्या महाराष्ट्राला कोणता समुद्र किनारा लागलेला आहे, तर तो आहे कोणता समुद्र, अरबी समुद्र. अरबियन सी दिले इथे, म्हणजे अरबी समुद्र आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि त्याची एकूण किती समुद्र आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे, तर 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. अशा पद्धतीनं आज आपण तुम्हाला काय करायचंय, तर हे कोणकोणते देश आपल्या देशात कोणत्या कोणत्या भागाला कोणकोणते देश आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये एकूण स्टेट म्हणजे राज्य किती आहेत आणि ते कोणते राज्य कुठे येतात याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढच्या तासामध्ये आपण ब्राझीलचा पण आपण थोडक्यामध्ये पाहूया. आता जसं आपण भारताचा अभ्यास केला तसं आपण जर ब्राझीलचा अभ्यास केला, आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नेम ऑफ द कॅपिटल म्हणजे ब्राझिलिया. तर भारताची जी राजधानी आहे ती कोणती आहे, ब्राझिलिया आहे, हे आपलं शिकून झालेलं आहे. जसं भारताच्या साईडनं कोणकोणती देश आहेत हे आपण पाहिलं, म्हणजे शेजारी कोणकोणते देश आपण पाहिलं, तसं ब्राझीलच्या जे शेजारी कोणकोणते देश आहेत हे आपण पाहायचं म्हटलं तर हे सर्व जे येणारे देश आहेत हे ब्राझीलच्या शेजारचे देश आहेत. जसं की आता याच्या शेजारी भरपूर देश आहेत, अर्जेंटिना आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर पेरगावे आहे, कोलंबिया आहे, पेरू आहे, त्याच्यानंतर वेनेझुएला आहे, गियाना आहे. हे सगळे देश ब्राझीलच्या शेजारी येतात. आता ब्राझीलच्या शेजारी हा जो भाग आहे नॉर्थ अटलांटिक महासागर आणि म्हणजे ह्याला काय म्हणतात, उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर.
उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर, म्हणजे हा जो उत्तरेचा भाग आणि दक्षिणेचा भाग, हा पूर्ण इकडचा जो भाग आहे तो पूर्ण कशाने आहे, तर समुद्र म्हणजे महासागरांनी वेढलेला आहे. आणि भारताच्या उत्तरेला जे आहेत हे देश आहेत, पश्चिमेला आणि दक्षिणेला. अशा पद्धतीनं तुम्ही जे काही देश येणार आहेत त्या देशांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तुम्हाला परफेक्ट नकाशा आणि भूगोल हा असा सब्जेक्ट आहे की यामध्ये ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला क्वेश्चन येतात, जसं की नकाशा भरणे किंवा नकाशावरील प्रश्न नकाशा वाचून प्रश्न सोडवणे, हे जे प्रश्न आहेत तुम्हाला ॲक्युरेट मार्क देऊन जातात. तर तुम्हाला ह्याचा अभ्यास करत असताना ॲनालिसिस करून दोन्ही देश डोळ्यांच्या समोर ठेवून तुम्ही जर अभ्यास केलात तर तुम्हाला याच्यावरचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी अजिबात अडचण येणार नाहीत. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट्स करून, आणि जर आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या 10वीच्या मित्रांना सुद्धा माझा व्हिडिओ शेअर करा. आणि मला तुम्ही जर आवडत असेल तर थोडीसं स्फूर्ती द्या, मी तुमच्यासाठी आणखीन जास्त चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. याच्यानंतर जो तुमचा भाग आहे भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी, याच्यावर आपण या टॉपिकवर म्हणजे या पाठातल्या दुसऱ्या टॉपिकवर आपण दुसरा व्हिडिओ बनवूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, अभ्यास करत राहा. थँक्यू.